श्री स्वामी समर्थ. स्वामी प्रगट दिनानिमित्ताने गुरुचरित्रातील हा एक अध्याय रोज नक्की वाचा. जे तुमच्या नशिबात नाही तेही स्वामी तुम्हाला नक्कीच देतील. नमस्कार मंडळी, आजचा हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण लवकरच येत आहे स्वामी समर्थांचा प्रगट दिन. हा दिवस स्वामी भक्तांसाठी अत्यंत पवित्र मानला जातो. या दिवशी श्री स्वामी समर्थांची भक्ती आणि नामस्मरण केल्यास अनेक भक्तांच्या मनोकामना पूर्ण झाल्या आहेत असे भक्त सांगतात. त्यामुळे आज आपण जाणून घेणार आहोत स्वामी प्रगट दिनानिमित्ताने गुरुचरित्रातील असा एक अध्याय, जो रोज वाचला तर ज्या गोष्टी तुमच्या नशिबात नाहीत त्या देखील स्वामी समर्थांच्या कृपेने मिळू शकतात. असे सांगितले जाते, म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ प्रगट दिनाचे महत्त्व. अनेक भक्तांना माहिती असेल की श्री स्वामी समर्थ हे दत्तावतार मानले जातात. स्वामी समर्थांनी अक्कलकोट येथे अनेक भक्तांचे दुःख दूर केले आहेत. असंख्य चमत्कार आणि कृपेमुळे आजही लाखो भक्त स्वामींची सेवा करतात. स्वामी समर्थांच्या प्रगट दिनी नामस्मरण, पारायण, गुरुचरित्रे वाचन, अन्नदान, वस्त्रदान ही सेवा केल्यास स्वामी अत्यंत प्रसन्न होतात असे मानले जाते. गुरुचरित्राचे महत्त्व. श्री गुरुचरित्र हा दत्त संप्रदायातील अत्यंत पवित्र ग्रंथ आहे. या ग्रंथांमध्ये भगवान दत्तात्रेयांचे अवतार, श्रीपाद श्री वल्लभ आणि श्री नरसिंह सरस्वती यांच्या लीला वर्णिलेल्या आहेत. गुरुचरित्र वाचल्याने आपले मन शांत होते, अडचणी कमी होतात, घरातील संकटे दूर होतात, आध्यात्मिक शक्ती वाढते. म्हणून अनेक भक्त दररोज गुरुचरित्र वाचन करतात. रोज वाचायला विशेष अध्याय अनेक संतांनी सांगितलेले आहेत की गुरुचरित्रातील अध्याय 14 हा अत्यंत प्रभावी मानला जातो. हा अध्याय श्रद्धेने रोज वाचल्यास आर्थिक अडचणी कमी होतात, अडलेली कामे सुद्धा पूर्ण होतात, मनोकामना पूर्ण होतात असे भक्तांचे अनुभव सांगितले जातात. वाचन करण्याची योग्य पद्धत. गुरुचरित्र वाचताना काही नियम पाळले तर त्याचा अधिक लाभ आपल्याला मिळतो. पहिलं म्हणजे स्वच्छ सकाळी स्नान करून वाचा. शक्य असल्यास सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ कपडे घाला. दुसरं म्हणजे देवघरामध्ये दिवा लावा. देवघरात तुपाचा दिवा, अगरबत्ती लावून श्री स्वामींच्या फोटोसमोर बसा. तिसरं आहे स्वामी समर्थांचे नामस्मरण करा. वाचन सुरू करण्यापूर्वी 11 वेळा म्हणा, श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ. चौथा आहे श्रद्धेने अध्याय वाचा. गुरुचरित्रातील निवडलेला अध्याय शांत मनाने आणि श्रद्धेने वाचा. घाईघाई अजिबात करू नका. श्री स्वामी समर्थांची आपल्याला कृपा कशी मिळते. स्वामी समर्थांनी नेहमी सांगितले, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.
जो भक्त स्वामींवर विश्वास ठेवतो त्यांच्या आयुष्यातील अडचणी हळूहळू दूर होतात. काही जणांना अनेक अनुभव आहेत की नोकरी मिळाली, आजार बरे झाले, आर्थिक संकटे दूर झाली. हे सर्व स्वामी समर्थांच्या कृपेने झाले. एक सत्य घटना सांगायची झाली तर एक भक्त दररोज गुरुचरित्रातील एक अध्याय वाचत होता. त्याच्या आयुष्यात अनेक समस्या होत्या. नोकरी नव्हती, आर्थिक अडचण, घरामध्ये ताणतणाव होता. पण त्याने श्रद्धा अजिबात सोडली नाही. काही महिन्यांनी अचानक त्याला चांगली नोकरी मिळाली. आणि घरातील परिस्थिती बदलली. तो म्हणाला, हे सर्व स्वामी समर्थांच्या कृपेने झाले आहे. स्वामी समर्थ प्रगट दिनी विशेष सेवा. स्वामी समर्थ प्रगट दिनी तुम्ही ही छोटीशी सेवा करू शकतात. पहिलं म्हणजे स्वामी समर्थांचे नामस्मरण. दुसरं आहे गुरुचरित्र वाचन. तिसरं आहे स्वामी समर्थांची आरती. गरिबांना अन्नदान. ही सेवा केल्यास स्वामी अत्यंत प्रसन्न होतात असे मानले जाते. श्री स्वामी समर्थांचा शक्तिशाली मंत्र. दररोज हा मंत्र तुम्ही नक्कीच म्हणा. ओम श्री स्वामी समर्थाय नमः. हा मंत्र 108 वेळा म्हणल्यास मन शांत होते आणि सकारात्मक ऊर्जा आपल्याला मिळते. मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ हे दयाळू आणि खूपच कृपाळू आहेत. जर आपण श्रद्धेने नामस्मरण, गुरुचरित्र वाचन, सेवा केली तर स्वामी आपल्या भक्तांची मनोकामना नक्की पूर्ण करतात असे सांगितले जाते. म्हणून श्री स्वामी समर्थ प्रगट दिनानिमित्ताने गुरुचरित्रातील हा अध्याय रोज वाचण्याचा संकल्प तुम्ही नक्कीच करा. श्री स्वामी समर्थ. अक्कलकोट स्वामी महाराज की जय. स्वामी प्रगट दिनानिमित्त गुरुचरित्रातील 14वा अध्याय नक्की वाचा. स्वामी समर्थ तुमचे नशीब नक्कीच बदलून टाकतील. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. हा व्हिडिओ स्वामी समर्थ भक्तांसाठी अत्यंत खास आहे, कारण लवकरच येत आहे स्वामी समर्थांचा पवित्र प्रगट दिन. या दिवशी स्वामी समर्थांची भक्ती, सेवा आणि गुरुचरित्र वाचन केल्यास भक्तांना विशेष कृपा मिळते असे सांगितले जाते. आज आपण जाणून घेणार आहोत स्वामी समर्थ प्रगट दिनी घ्यायचा संकल्प कोणता, गुरुचरित्र वाचनाचे काय खास नियम आहेत, महिलांनी पाळायचे नियम, वाचन करताना टाळायच्या या चुका, स्वामी समर्थ प्रसन्न होण्यासाठी विशेष काही उपाय. म्हणून हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत पहा. स्वामी समर्थ प्रगट दिनी घ्यायचा संकल्प. स्वामी समर्थ प्रगट दिनी सकाळी उठून सर्वप्रथम स्वामी समर्थांच्या फोटोसमोर बसावे. दोन्ही हात जोडून मनात संकल्प घ्यावा. हे स्वामी समर्थ, आजपासून मी श्रद्धेने गुरुचरित्रातील एक अध्याय रोज वाचणार आहे. माझ्या जीवनातील अडचणी तुम्ही दूर करा आणि मला योग्य मार्ग दाखवा. संकल्प घेतल्यावर वाचन सुरू करावे. गुरुचरित्र वाचताना
पाळायचे नियम. गुरुचरित्र हा अत्यंत पवित्र ग्रंथ आहे, म्हणून वाचताना काही नियम पाळणे अत्यंत महत्त्वाचे आहे. पहिलं म्हणजे वाचनासाठी एक निश्चित वेळ ठरवा. दररोज शक्यतो त्याच वेळी वाचन करा. यामुळे मन एकाग्र राहते. दुसरं, वाचन करताना मोबाईल वापरू नका. वाचन करताना मोबाईल किंवा इतर कामांमध्ये लक्ष देऊ नका. पूर्ण लक्ष गुरुचरित्रावरती असावे. तिसरं आहे, वाचन शांत जागी करा. गोंधळ किंवा आवाज असलेल्या ठिकाणी वाचन करू नका. शांत आणि पवित्र वातावरण असावे. चौथं आहे, वाचन अर्धवट सोडू नका. एकदा अध्याय सुरू केला की तो पूर्ण करूनच उठावे. महिलांसाठी विशेष नियम. गुरुचरित्र वाचन करताना काय नियम पाळावेत? महिलांनी खालील काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात. स्वच्छता ठेवावी. वाचनापूर्वी हात पाय स्वच्छ धुवावेत. दुसरं म्हणजे मन शांत ठेवावे. देवघर स्वच्छ ठेवावे. वाचन करताना टाळायच्या काही चुका. अनेकदा काही चुका झाल्यामुळे वाचनाचा पूर्ण लाभ मिळत नाही. त्या चुका म्हणजे घाईघाईत वाचन करणे, वाचन करताना बोलणे, रागाच्या अवस्थेत वाचन करणे, श्रद्धा नसताना वाचन करणे. म्हणून वाचन करताना मन शांत ठेवणे हे अत्यंत आवश्यक आहे. स्वामी समर्थ प्रसन्न होण्यासाठी एक उपाय. स्वामी समर्थ प्रगट दिनी एक छोटा उपाय करा. स्वामी प्रसन्न होण्यासाठी एक उपाय नक्की करा. देवघरात एक नारळ, थोडे तांदूळ, एक फूल स्वामी समर्थांच्या फोटोसमोर ठेवा. नंतर 108 वेळा म्हणा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. 21 दिवसांची विशेष सेवा. जर तुम्हाला स्वामींची विशेष कृपा हवी असेल तर 21 दिवस तुम्ही ही सेवा नक्की करा. दररोज स्वामी समर्थांचे नामस्मरण करा. गुरुचरित्रातील एक अध्याय नक्की वाचा. स्वामी समर्थांची आरती. 21 दिवसांनी तुम्हाला मनात सकारात्मक बदल जाणवून आलेला दिसेल. घरातील अडचणी दूर करण्यासाठी काही उपाय. जर घरात सतत समस्या येत असतील तर हा उपाय तुम्ही नक्की करा. गुरुवारी स्वामी समर्थांच्या फोटोसमोर दिवा लावा. गुरुचरित्र वाचा, प्रसाद वाटा. हा उपाय अत्यंत शुभ मानला जातो. स्वामी समर्थांची कृपा कशी ओळखावी? स्वामी प्रसन्न झाले आहेत हे काही चिन्हांवरूनच कळू शकते. उदाहरणार्थ, आपले मन शांत होणे, कामे सुरळीत होणे, कोणतेही विघ्न न येता, घरातील वातावरण सुधारणे, आपला आत्मविश्वास वाढणे. भक्तांनी लक्षात ठेवायची एक गोष्ट, स्वामी समर्थ म्हणायचे श्रद्धा आणि सबुरी ठेवा. कधीकधी आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी वेळ लागतो, पण श्रद्धा सोडू नये. मंडळी, मैत्रिणींनो, स्वामी समर्थ हे आपल्या भक्तांवर नेहमी कृपाच करतात. जर आपण श्रद्धेने नामस्मरण केले, गुरुचरित्र वाचन सतत करत राहिले, पुन्हा सेवा,
अन्नदान, भक्ती केली तर जीवनातील अडचणी दूर होऊ शकतात. म्हणून या स्वामी प्रगट दिनानिमित्ताने गुरुचरित्र वाचनाची सवय नक्कीच लावा. श्री स्वामी समर्थ. अक्कलकोट स्वामी महाराज की जय. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जॉईन बटनावरती क्लिक करून एक छोटासा सपोर्ट नक्की करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ.